तुम्ही एखादी गोष्ट इतकी परफेक्ट करायचा प्रयत्न करता आणि त्याच वेळेस काहीतरी उलटं होतं. गौरीला तुम्ही साडी नेसवताय, तुमच्या डोक्यात एक पर्टिक्युलर पद्धत आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय आणि त्याच वेळेस त्या गौरीला साडी नेसवायला डबल वेळ जातो. मग फ्रस्ट्रेशन येतं, चिडचिड होते आणि मनावरचा ताबा सुटतो. तुमच्याही बाबतीत असं होतं का? नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके. आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा आपण स्वतःला शांत कसं करायचं. नंबर 1, फिजिकल मूव्हमेंट किंवा फिजिकल रिलीज. तुम्हाला एखादं काम घडत नाहीये हे समजतंय, तिथनं बाजूला व्हा आणि स्वतःला एक फिजिकल रिलीज द्या. मग 5 मिनिटं किचनमध्ये चालत जा किंवा तिथनं प्लेट्स अरेंज करा किंवा अवघड एखादा डबावरून खाली घ्या. यातनं काय होतं तर तुमच्या शरीराला पुन्हा एनर्जी संतुलित करायचा एक चान्स मिळतो. नंबर 2, इमिडिएट स्मॉल फिक्स. म्हणजे काय? एखादी गोष्ट उलट घडली तुम्हाला दिसतीये, ठीक आहे, ती तिथेच सोडून द्या आणि जी गोष्ट तुम्हाला करता येणार आहे, फॉर एक्झाम्पल आज मला स्वीट्स ऑर्डर करायचे, पटकन करून टाका. किंवा मला आज रांगोळी काढायची आणि मला रांगोळी येते काढता, पटकन करून टाका. एखादी सोपी ॲक्टिव्हिटी जे काम येत नाहीये त्याच्यासोबत अटॅच करा. नंबर 3, प्रायोरिटाईज. 50 कामं आहेत, मला माहिती आहे, 50 कामं करणंही खूप अवघड आहे, हेही मला माहिती आहे. पण तुमच्या डोक्यात जर या गोष्टी रेडी असतील की टक 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 मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर इट गेट्स इझियर टू फिनिश द टास्क, टू गेट इट डन. फॉर एक्झाम्पल, आता मला मोदक वळायचे बरोबर, मला आरतीची थाळी तयार करायची बरोबर, पण मग सगळ्यात पहिलं काम काय करायचंय? प्रायोरिटाईज. मोदक की आरती? ओके, मोदक वळायचे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधीच सेट करताना तेव्हा तुमच्या डोक्यात प्रायोरिटीज सेट असतात. नंबर 4, वातावरण बदला. तुम्हाला कळतंय सगळं स्ट्रेसफुल झालंय, पटकन एक गाणं प्ले करा, कुठलं तरी गणपतीचं गाणं लावा, मन शांत करा, चांगला मूड बदला आणि मग पुन्हा कामाला लागा. हे सगळे क्विक फिक्सेस आहेत. पण तुम्हाला जर लॉंग टर्म सोल्युशन हवं असेल, पुन्हा कधीही आयुष्यात फ्रस्ट्रेशन अनुभवायचं नसेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतंय कारण तुम्ही गोष्ट परफेक्टली करत नाही आहात, बरोबर. आणि परफेक्टली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला सातत्य आणि प्रयत्न यांची जोड लागणार आहे. जेव्हा तुम्ही 100 वेळा चुका करणार आहात तेव्हा 151दा कदाचित तुम्हाला यश येणार आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. माझ्या अशा नवनवीन व्हिडिओजसाठी मला नक्की फॉलो करा.